नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. स्पेशल पार्टनर पॅराशूट जॅस्मिन. स्वागत करूया आपल्या महफिलीमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टर अविनाश चंद्रचूड यांचं. आणि आता स्वागत करूयात ह्या महफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. जेजुरीचा खंडोबा, पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजा भवानी अशा अनेक देवस्थानांचा महाराष्ट्रावर आशीर्वाद आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रातला प्रत्येक जण निस्सीम भक्ती करतो, त्यांची अत्यंत तन्मयतेने पूजा करतो. हे आपले मायबाप आहेत असंही म्हणायला हरकत नाही. आस्तिक असो किंवा नास्तिक असो, भक्ती करणं हा भाव प्रत्येकामध्ये असतो. फक्त प्रत्येकाची ती व्यक्त करण्याची पद्धत ही आगळी वेगळी असते. इकडे ह्या मंचावर आम्ही संगीताची भक्ती करतो, म्हणून तुमच्यापर्यंत आमचा भाव हा निश्चित पोचतो. म्हणूनच आज ह्याच संगीतामधून भक्ती तुमच्यापर्यंत आम्ही पोचवायची असं ठरवलं आहे. आजवर महाराष्ट्रामध्ये गाजलेली भक्तिगीतं घेऊन आज आम्ही तुमच्या भेटीला आलेलो आहोत. आणि ह्या भक्तिगीतांच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाण्यासाठी आज इकडे खास पाहुणे येणार आहेत, ज्यांना अभिजात संगीताचा वारसा लाभलेला आहे. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिगीत ह्याची कुठलीही मैफिल ज्यांच्या गाण्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पंडित शौनक अभिषेकी यांचं. आज सरे मम पंडितजी, आज तुम्ही इथे आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अच्छा, मला सांगा की तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय आणि तुमची सगळ्यात लक्षात राहिलेली महफिल कोणती? मैफिली तर भरपूर झाल्यात, पण ही मैफिल एक वेगळ्या प्रकारची मैफिल आहे. कारण गाऊन नुसतं निघून जाणं असं नाही आहे की तुम्ही कलाकाराला खुलवता आणि त्याच्याबद्दल माहिती त्याची जी लोकांपर्यंत पोहोचवता, हीच एक अविस्मरणीय मैफिल होईल असं मला वाटतं. थँक्यू सो मच. आजची जी आमची थीम आहे ती आहे भक्तिगीत, आणि मी आशा करते की तुम्ही आजचा हा आमचा एपिसोड एन्जॉय कराल. जरूर जरूर, निश्चितच. आणि आता मी तुम्हाला तिथे आसनस्थ व्हायची विनंती करते. थँक्यू. आज सरे मम विठ्ठल म्हटलं की रखुमाईही आलीच. आणि ह्या दोघांचं लग्न कसं झालं असेल हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना? नाही, आम्हाला माहिती आहे की हा प्रश्न सगळ्यांना एकदा ना एकदा तरी पडलेला असतोच. आणि हाच तुमच्या मनातला प्रश्न आता आम्ही इथे सोडवणार आहोत. ह्या देवाचं लगीन कसं लागतं हे आता इथे बघा. पंढरपुरात काय वाजत गाजत हे गाणं आपल्यासमोर घेऊन येतो आहे चेतन लोखंडे. त्या पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. पंढरपुरात काही वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत.
देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं राजा भीमकाच्या उद्यान उजणी कन्या धाकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाड्या राजा भीमकाच्या उद्यान उजणी कन्या धाकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाड्या दिली पंढरीच्या वाड्या पायी जोडव्याला हो पायी जोडव्याला मोती नवलाख साजत मोती नवलाख साजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं पंढरपुरात काही वाजत गाजत या पंढरपुरात काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं चेतन, मला आता असं वाटू लागलंय की मेहफिल आमची कम्प्लीटच होऊ शकत नाही तुझ्या आवाजाशिवाय. कारण की तू इथे येतोस, तुझं एक परफॉर्म करतोस आणि सगळ्यांना असं हलवून सोडतोस. कारण की तुझ्या आवाजात एक मस्त जोश आहे, तुझा आवाज दमदार आहे. आणि जे मी तुला नेहमी सांगत असते की खरंच छोटा पॅकेट बडा धमाका आहेस तू. तुला हे गाणं गात असताना कसं वाटलं? सरांपुढं गाणं गाणं ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. हा क्षण जो कोणी आहे त्यांच्यासमोर गाणं, कारण खूप भीती मनात वाटत होती की गाणं कसं होणार, काय होणार. तर छान वाटतंय. थँक्यू. ऑल द बेस्ट. आणि तुझ्याकडून अजून खूप गाणी आम्हाला ऐकायची. थँक्यू. आता खरं तर जे पुढचं गाणं आहे ना इथे सादर होणारं, त्याच्या बाबतीत काही बोलण्याची खरं गरजच नाही आहे. कारण ते गाणंच एवढं काही सांगून जातं. ज्या विठ्ठलाला आपण सगळेच पूजतो त्याचं वर्णन ह्या गाण्यामध्ये मांडण्यात आलेलं आहे. तर मी अजून वेगळं वर्णन काय करणार? तुम्हीच ऐका. संत तुकाराम यांची रचना, श्रीनिवास खळे यांचं संगीत, लता मंगेशकर यांचा सुमधूर आवाज. ऐकूयात सुंदर ते ध्यान. हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येते आहे सावनी रवींद्र.
सावनी, नेहमी कठीण कठीण आणि खूप कठीण गाणी तुझ्या वाट्याला येत असतात आणि तू इतकी छान सफाईदारपणे त्यांना एक्झिक्यूट करतेस इथे येऊन आणि त्यांना न्याय द्यायचा तुझ्या परीने तू पूर्ण प्रयत्न करत असते आणि तो तुझा ऑनेस्ट प्रयत्न आमच्यापर्यंत नेहमी पोहोचत असतो. धन्यवाद, थँक्यू. काय वाटत होतं तुला हे गाणं गाताना? खरं तर खळे काकांची खूप आठवण येते आत्ता, कारण मी खूप भाग्यवान समजते की हे सगळे तुकारामांचे अभंग मला स्वतः खळे काकांकडनं शिकायची संधी मिळाली. अरे वा. अर्थात मी खूप लहान होते तेव्हा आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या ते कळण्याचं ते वय नव्हतं, पण आत्ता जेव्हा त्या सगळ्या मी आठवते, त्याचा अभ्यास करते, तेव्हा खरंच असं देवाचे आभार मानावेसे वाटतात वारंवार की इतकी मोठी संधी मला भगवंतांनी दिली की अशा लोकांना, ऋषितुल्य लोकांना मला जवळनं अनुभवता आलं आणि त्याची कुठेतरी साधना करून ते आपल्या गाण्यात अगदी त्याचा 1% जरी आणता आला तरी माझं लाईफ सार्थकी लागेल असं मी म्हणेन. त्यामुळे मी नेहमीच या रचनांचा अभ्यास करत असते आणि त्या मांडताना एक वेगळी जबाबदारी वाटते नेहमीच. निश्चित तुझा तो अभ्यास आम्हाला तुझ्या गायकीमध्ये नेहमीच दिसत असतो. मी शौनकजींना विचारेन, कसं वाटलं हिचा परफॉर्मन्स? सावनी प्रश्नच नाही, फारच छान गाते. ती एका सांगीतिक घराट्यातून आली आहे. तिचे आई वडील रवींद्रजी आणि वंदनाजी फार उच्च दर्जाचे गायक आहेत, त्यामुळे तिच्या रक्तात संगीत आहे आणि तिने ते वाढवायचं काम केलं आहे. निश्चित. आणि तिने सांगितल्याप्रमाणे खळे काकांची रचना आणि आमच्या सरस्वतीमाई दीदींचा आवाज, तर त्यामुळे मलाही माझं थोर भाग्य आहे की खळे काकांची शेवटच्या काळात त्यांच्या म्युझिक डिरेक्शनखाली मला गायला मिळालं. तो एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी, एक वेगळं दालन उघडलं ज्ञानाचं की बाबांच्या इन्फ्लुएन्स खाली आलेलो मी गायकी आणि त्यांनी मला सांगितली एक वेगळा काय साक्षात्कार होता असं म्हणून. आणि सावनीचा जवाबच नाही, ती फार छान गाते त्यातून. मस्त शावनी, तुझ्याकडून अजून सुंदर गाणी आम्हाला ऐकायची आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. शौनकजी, तुम्हाला तर संगीताचा वारसाच आहे. वडीलच तुमचे गुरु आहेत. मला हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा जितेंद्र अभिषेकी हे आपले वडील आहेत आणि हे आपले गुरुसुद्धा आहेत, तेव्हा ते गुरु म्हणून जास्त शिस्तप्रिय किंवा कडक ज्याला आपण म्हणतो, ते गुरु म्हणून होते की एक वडील म्हणून? ज्या क्षणी त्यांनी मला शिष्य म्हणून एक्सेप्ट केलं, कारण ते असं कोणालाही शिष्य म्हणून, मुलगा आहे म्हणून ते शिष्य होऊ शकायचं नाही त्यांचं कोणी. ते त्यांच्यातली सिन्सिअरिटी बघायचे, त्याची इच्छा बघायचे, त्याची रियाज करण्याची कॅपॅसिटी बघायची आणि मगच त्याला शिष्याच्या भूमिकेत. तर ज्या क्षणी त्यांनी मला शिष्य म्हणून एक्सेप्ट केलं आणि मी त्यांना गुरु मानलं, त्या क्षणी वडील आणि मुलगा हे नातं मागे पडलं. मग अखंड शेवटपर्यंत मी त्यांचा शिष्य याच भूमिकेत होतो. फार कमी क्षण असे झाले जेव्हा मी आणि वडील, मुलगा आणि वडिलांमध्ये जसे मैत्रीचे संबंध असतात किंवा हे, तसं फार कमी व्हायचं नाही असं नाही, पण एक गुरु म्हणून त्यांचा असा दरारा होता किंवा एक आमच्या मनात त्यांच्याबद्दल जी भावना होती, उत्कट भावना गुरु म्हणून, त्यामुळे मी त्या शिष्याच्या भूमिकेत राहणंच पसंत केलं. आणि मला वाटतं त्यामुळेच मला थोडंफार गाणं मी काही शिकलो, जे काही ते येऊ शकलं. नाहीतर वडिलांची माया आड आली असते तर मी गाणार झालो नसतो एखाद्या वेळेस. वा वा. आणि तुम्ही कुठल्या वयाच्या कुठल्या वर्षी म्हणजे तुम्ही सुरू केलं शिक्षण घेणं? आमच्याकडे गुरु शिष्य परंपरा असल्यामुळे आमच्या घरात शिष्य शिकून राहून शिकलेले आहेत. पंडित राजा काळे, अजित कडकडे, देवकी पंडित, शुभा मुदगल, तुम्ही जितकी नावं घ्याल, एक परंपराच बाबांनी निर्माण केली शिष्य. प्रभाकर कारेकर. त्यामुळे 24 तास संगीताचं वातावरण घरात असायचं आणि बाबा स्वतः 3:45ला स्वतः उठायचे रियाजाला आणि ते रात्री 9 वाजे पण गाणं चालू असायचं. त्यामुळे ते संस्कार माझ्यावर झाले. ही सगळी शिष्यमंडळी होती, त्यांनी माझा लहानपणी मुखोद्गत खूप करून घेतलं. म्हणजे मी वयाच्या 5व्या, 6व्या, 7व्या वर्षी पण मला 50-60 बंदिशी मुखोद्गत होत्या. वा. त्यामुळे ते संस्कार होत गेले आणि वातावरण आजूबाजूला असल्यामुळे आपोआप मी त्याच्यात ओढला गेलो. आणि पण मी 10वी नंतर खऱ्या अर्थाने बाबांनी मला स्वतःच्या कवेत घेतलं आणि शिकायला सुरुवात केली. शौनकजी, तुम्ही आत्ताच मला म्हणालात की घरात संगीताचं वातावरण होतं आणि तुमच्या बरोबरची जी मंडळी सुद्धा आहेत ती पण आज एवढ्या उंच स्तराला जाऊन संगीतात त्यांनी नाव मिळवलेलं आहे. पण
त्यावेळेस बुवांबरोबरची जी समकालीन कलाकार होते तर त्यांच्याबरोबरचा काही तुमचा अनुभव किंवा मला माझ्या वडिलांकडून हे शिकायला मिळालं पण ह्यांच्याकडून ना मी हे शिकलो ह्यांच्याकडून हे शिकलो असं झालं कधी? मी त्या बाबतीत खूप भाग्यवान राहिलो आहे, कारण आमच्या घरी कलाकारांचं येणं जाणं असायचं. त्यामुळे लहानपणापासून मी पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व हेच नाही तर साहित्य क्षेत्रातले कुसुमाग्रज, पु ल देशपांडे यांचं सगळ्यांचं घरी येणं जाणं असायचं. त्यामुळे मला बघायला मिळाली ही लोकं. आणि त्याशिवाय मला बाबांनी कधीही कोणाचं गाणं ऐकायला अडवलं नाही. म्हणजे एखादी मैफल असेल भीमसेनजींचं तर ते म्हणायचे जा ऐक, ते कसे गातात बघ, त्यांची विशेषता बघ. किशोरताईंचं गाणं असेल तर बाबा जा म्हणायचे. किंवा मला एखादा राग शिकवला, मला आठवतं चांगला, मला राग अभोगी शिकवला होता. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तू जा आणि भीमसेनजी आणि आमिर खासाबांच्या कॅसेट्स आण आणि त्यांचा अभोगी ऐक. म्हणजे मी जे तुला शिकवलं त्यात तुला काही ॲडिशन करता आली किंवा तिथून काही मिळालं तुला तर ते बघ. वा. आणि पंडित जसराजजी म्हणजे आमचे मामा आहेत, म्हणजे आईला बहिणीसारखं करतात, त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद भरपूर मिळाला मला. आणि मला आठवतं की भीमसेनजी पहिल्यांदा मी सवाई गंधर्वमध्ये बाबांच्या मागे साथ केली होती, तर मला टाळ्या पडल्या होत्या आणि आम्ही खाली उतरत होतो तेव्हा भीमसेनजी आली आणि म्हणली तुला पुढच्या वर्षी गायला बसायचं आहे या अरे वा, क्या बात. हा एक मोठा आशीर्वाद मी त्यांचा मानतो मला मिळाला. नक्कीच नक्कीच. आणि मला असं वाटतं की मोठा गुरु तोच असतो जो पंख पसरून उडायला शिकवतो आणि सारखं दबून नाही ठेवत किंवा धाकात त्या पद्धतीने नाही ठेवत. हां, आणि त्यांनी आम्हाला सगळ्या प्रकारचं संगीत ऐकायला शिकवलं. म्हणजे मी आहे साधक हा शास्त्रीय संगीताचा, पण त्याबरोबर आम्हाला वेस्टर्न म्युझिक, फिल्म म्युझिक, सगळ्या प्रकारचं म्युझिक ऐकलं. मी मायकल जॅक्सनची कॉन्सर्ट पण पाहिलेली अरे वा. आहे अमेरिकेमध्ये. अरे वा. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं असायचं की सगळ्या गोष्टी तुम्ही पहा, जग एक्सपोजर असलं हां, पाहिजे मुळात. डोळे उघडे ठेवा. फक्त एवढंच मला नेहमी वाटतं की माणसाला स्वतःची संस्कृती जर चांगली माहिती असेल ना तर तो बाकीच्या संस्कृतींचा चांगला आस्वाद घेऊ शकतो. खरं. त्यामुळे माझं संगीत मला चांगलं माहिती आहे ना तर मग मी पाश्चात्य संगीताचा जास्त आनंद घेऊ शकतो. वा. नाही तर माझं संगीतच माहीत नाही आणि मी पाश्चात्य संगीताच्या मागे लागलो तर याला काही अर्थ नाही घालू असं मला वाटतं. खरंय खरंय खरंय. व्हेरी वेल सेड. ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखोंच्या समूहात वारकरी पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावामध्ये तल्लीन होऊन बेभान होऊन निघतात. त्या पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन व्हावं, चंद्रभागेमध्ये भक्तीची डुबकी घेता यावी, आपली प्रार्थना त्या पांडुरंगाने ऐकावी म्हणून तब्बल 15 ते 20 दिवस चालत चालत पंढरपुरात येऊन पोहोचतात. ह्याच वारकऱ्यांच्या भक्तीचं, विठ्ठलाच्या भक्तीचं आपलं हे पुढचं गाणं. गुरु ठाकूर ह्यांचे शब्द, अजय अतुल ह्यांचं संगीत ऐकूयात. माऊली माऊली हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहे अभिजित कोसंबी.
आता वेळ झाली आहे ती आपल्या फिरकी नावाच्या खेळाची आणि अतिशय सोपा खेळ आहे. ही आमची मैफिलची फिरकी आहे. ठीक आहे, मी जेव्हा स्टार्ट म्हणणार तेव्हा ही फिरकी फिरणार आणि जेव्हा तुम्ही स्टॉप म्हणणार तेव्हा ती थांबणार. जेव्हा ही फिरून अशी पलटणार तेव्हा तिथे बुवांची काही संगीत नाटकं आहेत, त्यांची नावं लिहिलेली असणार. त्या संगीत नाटकातलं एखादं पद तुम्हाला गुणगुणायचं. जरूर जरूर. ठीक आहे, स्टार्ट. स्टॉप. कट्यार काळजात घुसली. सावरिया से नैना हो गए चार, हाय राम लागी करजवा कटार, लागी करजवा कटार, लागी करजवा कटार. बूंद ना गिरा एक लहू का, बूंद ना गिरा एक लहू का, कछु ना रही निशानी, कछु ना रही निशानी. मन घायल पर तन पे छाई, मन घायल पर तन पे छाई. मीठी पीस सुहानी, मीठी पीस सुहानी. सखीरी मैं तो सुध बुध गई बिसार, हाय राम लागी करजवा कटार, कटार रे लागी कटार, लागी करजवा कटार. सावरिया से, सावरिया से, सावरिया से नैना हो गए, नैना हो गए, नैना हो गए चार, हाय राम लागी करजवा कटार, कटार रे लागी, लागी करजवा कटार, करजवा कटार, कटार लागी करजवा कटार, कटार रे लागी करजवा, लागी करजवा, लागी करजवा कटार. वा 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 वा. धन्यवाद. ओ हो. क्रांती याला म्हणतात मैफिल आणि ह्याला याला म्हणतात, मैफिल ह्याला भांगडा. खरी महफिल म्हणतात. खरंच खरंच आज असं वाटलं की मैफिलीत बसलोय आणि क्या बात है, फार खरंच, मजा आली खरंच, आज. खरंच, खरंच. धन्यवाद. वा वा. खूपच छान. मला वाटतं आपण पुढची फिरकी बघूया. स्टार्ट. स्टॉप. महानंदा. तुझी आगे चरणीचा, तुझी आगे चरणीचा झालो मृगनयनी तास, तुझी आगे चरणीचा, तुझी आगे
जन्मोजन्मीचे नाते आपुले, जन्मोजन्मीचे नाते आपुले, कामिनी मम हृदयी विरह दुःख सले, तुझी आगे चरणीचा तुझी आगे, ओ तुझी आगे, तुझी आगे. क्या बात है, वा 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 वा. असं वाटतं हे संपूच नाही, हे चालूच राहावं. पण काय करणार, आपल्याला पुढे जायचं आहे, हा कार्यक्रम पुढे न्यायचा आहे. आपण बघूया पुढची फिरकी काय येते. स्टार्ट. स्टॉप. हे बंध रेशमाचे. हे बंध रेशमाचे हे भारत पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलं गेलेलं नाटक होतं. रणजित देसाईंचं लेखन होतं, नाटक होतं. पण ते कवी नसल्यामुळे त्यांनी शांताबाई शेळकेंना पाचारण केलं आणि त्याच्यातली सगळी गाणी शांताबाईंनी लिहिलेली आहेत. अच्छा. आणि बाबांनी संगीत केलं आहे. आणि या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे यात 2 दिग्गज गायक कलाकार काम करत होते एकमेकासमोर. ते म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि रामदास कामत. या दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं आणि दोघंही आपल्या आपल्या परीने मोठे गायक होते. तर त्यातलं मी एक वेगळं गाणं ऐकवतो आपल्याला. पथ जात धर्म क्यों वा, नाते ही जान ठावे, ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे, हृदयात जागणाऱ्या अतिगूढ संभ्रमाचे तुटतील ना कधी हे बंध रेशमाचे. वा 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 वा, बहुत अच्छा. खूपच सुंदर. शौनकजी, मला ह्या कंपोजिशनबद्दल असं वाटतं की किती लाईटच्या अंगाने सुद्धा अफलातून स्वररचना ही आहे. आधीची जी 2 कंपोजिशन्स ऐकवली ती नाट्यसंगीत किंवा शास्त्रीय संगीताच्या अंगाने होती. पण ह्याची जी बांधणी होती ती मला वाटतं की भावगीत ह्या स्वरूपाची फार कमाल कंपोजिशन होतं. क्या बात आहे. जोरदार टाळ्या आपण बुवांसाठी एकदा. आणि शब्द सुद्धा इतके सुंदर शब्द, शांताबाईंचे शब्द. क्या बात आहे. थेट सुरेख. हृदयाला हात घालतात. मुक्तीच्या वाटेची आस धरून बसलेला एक भक्त पांडुरंगाला आराधना करतो आहे की तू मला ह्या मुक्तीची वाट दाखव. ह्या संसारात आणि क्षणिक सुखांमध्ये मी खूप गुरफटून गेलोय आणि त्यातून तू मला आता सोडाव. अख्खं माझं जीवन मी भौतिक गोष्टींमध्ये व्यर्थ घालवलंय, पण आता तू अजून विलंब न करता मला मुक्तीच्या वाटेला घेऊन चल. अशी विनवणी एक भक्त त्याच्या पांडुरंगाकडे करतोय. आणि ह्याचंच वर्णन म्हणजे कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्रवा हो पांडुरंग मन करा थोर. ऐकूयात हाच अभंग. हा अभंग आपल्यासमोर सादर करण्यासाठी येते आहे नंदिनी.
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर जन्म मरण नको आता नको येर झार जन्म मरण नको आता जन्म मरण नको आता नको येर झार नको ऐहिकाचा नाथा नको ऐहिकाचा नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चरा चरा पारण्या चाला उशीर चरा चरा पारण्या चरा चरा पारण्या चरा चरा पारण्या चाला उशीर पांडुरंग 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 मन करा थोर मन करा थोर मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर भुकेला चकोर रे भुकेला चकोर थँक्यू नंदिनी माझी एकदम लाडाची सिंगर आहेस तू तू काय अंजली काय इतक्या वर्षांपासून मी तुम्हाला बघते अप्रतिम झालं तुझं गाणं आणि मला तेव्हा पण नेहमी असं वाटायचं संगीत सम्राटच्या वेळेला की खूप लहान वयात खूप समज आहे तुम्हा दोघी बहिणींना ऑफकोर्स त्याच्यात तुमचं सांगीतिक शिक्षण तुम्हाला कामी येतं पण तू जेव्हा हे गाणं गात होतीस आणि तुला कळलं की मला हे गाणं गायचं आहे तेव्हा तुझी काय तयारी होती खरं तर मला माहीत नव्हतं शौनक सर येणार आहेत पण हे गाणं मी निवडलं आणि नंतर मला कळलं की सर येणार आहेत म्हणून मला खूप छान वाटतं हे गाणं मी 2 वर्षापासून गाते खूप मनाला खूप छान वाटतं हे गाणं ऐकलं आणि गायलं की खूप सुंदर वाटतं शौनकजी अनेक वेळेला हे गाणं आपण रंगमंचावर सादर केलं आणि ते तुम्ही कमाल गाता आणि मला हा किस्सा सांगायला आवडेल की एका आमच्या कार्यक्रमामध्ये हजारोनी लोक उपस्थित होती आणि अशा प्रकारे गाणं त्यांनी गायलं की मंत्रमुग्ध झालं होतं सगळं ऑडियन्स शौनकजी एक रिक्वेस्ट आहे ह्या गाण्याचा एक मोकळा तुम्ही सादर करा जन्म मरण नको आता नको ये रे झार नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार चंद्रभाव पांडुरंग मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर रे कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर.
सो नंदिनी, मला तुझ्याकडून अशी छान छान गाणी ऐकायची आहेत आणि मैफिलच्या या रंगमंचावर मला तुला परत एकदा बघायचं आहे. Yes. सो थँक्यू. 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 पंढरीचा राजा विठ्ठल. ह्या विठ्ठलाने महाराष्ट्रात साहित्य निर्माण केलं, कवी जन्माला घातले, जातीभेद धर्मभेद नष्ट केले. हे सगळं फार चमत्कारिक आहे. कधी हा विठ्ठल ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमधून समोर येतो, कधी तुकारामांच्या अभंगातून आपल्याला जागं करतो, नामदेवांच्या कीर्तनातून भक्ती दाखवतो. नक्की हा विठ्ठल आहे कुठे कुठे? पंढरीच्या कानडा राजाचं अस्तित्व हे कधीही अमरच आहे. ऐकूयात ह्याच राजाचं आपलं हे पुढचं गाणं, कानडा राजा पंढरीचा. ग दी माडगुळकर ह्यांचे शब्द, सुधीर फडके ह्यांचं संगीत आणि वसंतराव देशपांडे ह्यांच्या आवाजातील कानडा राजा पंढरीचा. हे गाणं सादर करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत अंजली आणि नंदिनी.
शौनकजी, मंगेशी हे तुमचं कुळदैवत आहे. तर मंगेशीशी तुमचं निश्चितच नातं आहे. पण मला सांगा की मंगेशकर घराण्याशी सुद्धा तुमचं नातं आहे? आमचं चुलत घराणं म्हणजे मंगेशकर घराणं. अच्छा अच्छा. जसं मी सांगितलं की वडिलांचे वडील बाळूबुवा अभिषेक हे कीर्तनकार होते आणि वडिलांचे काका हे दीनानाथ मंगेशकर, मास्टर दीनानाथ मंगेशकर. अच्छा. त्यामुळे दीदी, आशाताई सगळ्या माझ्या आत्या आहेत. उषाताई, मीनाताई, बाळकाका. अच्छा. त्यामुळे मी फार स्वतःला भाग्यवान समजतो की ज्या घराण्यानी आज भारतात एक संगीताला उच्च स्थान मिळवून दिलं आहे त्या घराण्याचा मी पाईक आहे असं मी मानतो. आणि या लोकांचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळेच मी आज थोडंफार गातो आहे. निश्चित. अभि दादा? मला खूप प्रश्न विचारायचा आहे आणि मला खूप बोलायचं आहे, कारण की शौनक जी इथे आहेत ते भारतातले उत्तम गायक आहेत, संगीतातले फार मोठे जाणकार आहेत आणि तिसरी गोष्ट माझे फार चांगले मित्र आहेत. नक्कीच. मला सगळ्यात पहिल्यांदा असं जाणून घ्यायला आवडेल की जे सगळ्यात मोठं नाटक बुवांनी कंपोज केलं, कट्यार काळजात घुसली, त्यामधलं घेई छंद मकरंद ह्या गाण्याच्या 2 चाली होत्या. म्हणजे एक झपतालातली चाल आहे आणि 3 तालातली एक चाल आहे. तर ह्या कंपोजिशनबद्दल कधी तुमच्याकडे, कारण एक कंपोजर म्हणून मला कायम जाणून घ्यायला असं आवडतं की अरे कसं सुचलं असेल की एकच लिरिक्स तुम्हाला दिलेले आहेत आणि एक इतक्या विलंबितली झपतालातली एक चाल होते, दुसरी 3 तालातली चाल होते, त्याच्याबद्दल कधी तुमचं बोलणं झालं होतं का बुवांबरोबर? वा वा, किती सुंदर प्रश्न विचारलायस तू. कट्यारचं संगीत जे झालं हे माझ्या जन्मा अगोदरचं आहे, म्हणजे कट्यार नाटक. अच्छा. पण बाबांच्या सहवासात असताना मी त्यांना कधी कधी काही प्रश्न विचारायचो आणि ते मला सांगायचेही. त्यांनी मला सांगितलं होतं की आता कट्यार विषयच निघाला तर सांगतो, तेजो निधी लोह गोल हे जे गाणं आहे ती एक प्रकारची रागमाला आहे सकाळची. तर मला त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी दादरला ते टॅक्सीमध्ये बसले आणि कुलाब्यात जात होते, तेवढ्यात त्यांनी ते कंपोज केले म्हणून. क्या बात आहे. बापरे. म्हणजे बाबा स्वतःबद्दल खूप सांगायचं नाही कधी, मितभाषी होती, पण त्यांना जरा खोदून विचारल्यावर मला कधी कधी सांगायचे. आणि मला घेई छंदाबद्दल त्यांनी सांगितलेलं आठवत आहे चांगलं की त्यांनी 7 चाली केल्या होत्या या गाण्याच्या. हो. बापरे. आणि त्याच्यातल्या 3 चाली घेतल्या गेल्या नाटकात, अच्छा. पण 2 गाजल्या. एक तर बाबा स्वतः गायलेले घेई छंद हे सकाळच्या रागात आहे, सालगवारी दाक्षिणात्य राग येतो, आणि एक धानीमध्ये जे वसंतरावांनी गाऊन त्यांची फेमस आहे LP. आणि त्याच्याशिवाय राग खंबावती म्हणून एक अनवट राग आहे, त्याच्यात बाबांनी 3री चाल केली जी ती घेतली जायची सालगवराळीच्या आधी. सुनाइये दादा, प्लीज ऐकू आम्हाला. सगळेजण जोरात टाळ्या वाजवत आपण. आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं की हे 3री पण कशी काय चाल असू शकतो, मग ही 2च एवढ्या परिपूर्ण चाली आहेत. आम्हाला प्लीज ऐकवा तुम्ही. घे छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद धुंद घे छंद. साधारण जुजबीवर लक्षात आहे, कारण सालगवराळीची चाल जेव्हा आली त्याच्यानंतर ती चाल लपली गेली, त्यामुळे इतकी फेमस झाली ती. पण किती कठीण आहे हे खरं तर. हा, राग पण कमी गायला जातो, खंबावती म्हणून राग आहे. त्यामुळे बाबांनी, मला असं वाटतं की पूर्वी जे राग वापरले गेले नव्हते नाट्यसंगीतात, ते म्हणजे हा जसा सालगवराळी हा दाक्षिणात्य राग आहे तो त्यांनी वापरला, खंबावती झाला. भरपूर असे राग आहेत की जे पहिल्यांदा बाबांनी मनोरंजनीय, मधुरंजनीय असे वेगवेगळे राग एक्सपेरिमेंटल याच्यावर त्यांनी वापरले. आता कट्यारची जशी हे की नाटकाची सुरुवातच भैरवीने व्हायची. कट्यार म्हणजे तो एक त्या काळात बघायला गेलं तर वेगळी गोष्ट होती. हो हो, एक कारण वेगळं experiment पारंपरिक ज्याला लोक आपण- होती आणि एक परंपरेचा हे होता ना. ऑफकोर्स. पण बाबांच्या कॉम्पोजिशन्समध्ये मला नेहमी वाटतं त्यांनी परंपरेची कास कधी सोडली नाही. परंपरेची कास घेऊन त्यांनी नाविन्य आणलं. त्यामुळे त्यांचं गाणं हे विद्वानांनाही आवडायचं आणि कॉमन पब्लिकलाही आवडायचं खरंय. असं. खरंय. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची आठवणीतली अशी एखादी महफिल आहे का, म्हणजे एक अशी बैठक किंवा एक अशी महफिल
की मी ही अविस्मरणीय आहे, मी हे कधीच विसरू नाही शकत, हा जो अनुभव मला मिळाला आहे, अशी एखादी महफिल? काय असतं, स्वतःची मैफिल जर स्वतःला अविस्मरणीय वाटायला लागली तर तिथे गाण्याचा प्रवासच थांबतो. पण दुसऱ्यांची बघितलेली महफिल म्हणजे नॉट अशा नेसेसरी. असंख्य आठवतात मला. हां. म्हणजे मला बाबांच्या असंख्य मैफिली, कारण जवळजवळ 10 वर्ष मी त्यांच्या मागे संगत केलेली आहे आणि प्रत्येक मैफिलीत एक त्यांचं वेगळं रूप, त्या रागाचं एक वेगळं दर्शन व्हायचं आम्हाला. त्याबरोबर मी भीमसेनजींच्या, कुमारजींच्या, किशोरीताईंच्या, पंडित जसराजजींच्या सगळ्यांच्या मैफिली अशा, कारण ते त्या काळात त्यांच्या हेडेजमध्ये होते आणि आम्ही नुकते येत होतो. राईट. तर त्यामुळे अशा मैफिली ऐकल्या आहेत की गाणं संपलं तरी शरीराचं भान नाही राहायचं, इतका म्हणजे त्या गाण्याचा ते परिणाम आमच्यावर व्हायचा. संचारून जायचा. हा, हे खऱ्या अर्थाने हे लोक त्या क्षेत्रामधले ऋषी होते ना, संत लोक होती त्या क्षेत्रातली. आयुष्य त्यांनी त्याच्यासाठी वेचलं. खरं. त्यामुळे ते संगीत त्यांचं असं डोक्यात जायचं किंवा डोक्यात भरायचं आणि 2-2 दिवस त्याचं नशा उतरायचं नाही. खरंय खरंय. अविदादा, असे हे अनुभव आपल्याला कुठे रे ऐकायला मिळणार? हे बात आहे. आणि क्रांती, मला अजून त्यांची एक खासियत सांगायची आहे की शास्त्रीय संगीताच्या पार्श्वभूमीतनं येऊन सुद्धा अनेक दिग्गज लोकांबरोबर ते वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करत असतात. आत्ताच आपल्या मागच्या आठवड्यामध्ये आलेले तौफिक कुरेशीजी, त्यांच्याबरोबर अनेक वेळेला त्यांचं फ्युजन मी ऐकलेलं आहे. आणि तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्याबरोबर म्हणजे इतकं म्युझिकली अवघड गोष्टी असतात, पण अनेक वेळेला पंडित शौनिक अभिषेकी आणि सुरेश तळवळकरजी हे मिळून ती मैफिल सादर करतात, जी तालामध्ये अशी असते की भारतातले नाही तर देशातले सगळे लोक काय ते करतात ह्याच्यावरती त्यांची नजर असते आणि त्याच्यासाठी ते पांडित्य आणि तो ओपननेस पण लागतो. शौनकजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की शास्त्रीय संगीत आणि फ्युजन असं बऱ्याच वेळा होतं की जे पारंपरिक घराण्यातनं आलेले आहेत त्यांना फ्युजन करू नका, अशा प्रकारचे सल्ले दिले जातात. तुमचं त्याच्यावरती काय मत आहे? मला वाटतं की एक तर मी पहिले क्लॅरिफाय करतो, मी म्हणजे ह्या दिग्गजांबरोबर काम केलं, जसे पंडित सुरेशजी असतील किंवा लुई बँक्स असतील, तर मी त्यांच्यापेक्षा फारच ज्युनियर आहे. त्यांच्याकडनं मला शिकायलाच मिळालं. किंवा मी विद्वान बालमुरळी कृष्णांबरोबर जुगलबंदी म्हणता येणार नाही पण सहगायन केलं. किंवा आमच्यावर आत्ता मागच्या महिन्यातच जाकीरबाईंनी तबला वाजवला. तर म्हणजे हा त्यांचा आशीर्वाद आहे आम्हाला, आणि ही फार दिग्गज मंडळी आहेत आणि त्यांच्याकडनं शिकायलाच मिळालं मला. आणि मी शास्त्रीय संगीतच गातो त्याच्यातही, फक्त ते आजूबाजूचं जे सगळं असतं ना, वेस्टर्न म्युझिकच्या किंवा वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्सच्या एका पार्श्वभूमीवर आपलं शास्त्रीय संगीत कसं जाऊ शकतं ह्याचा हा प्रयत्न असतो एक. आता तालयोगी पंडित सुरेशजींचं बोलाल तुम्ही, तर मला त्यांच्याकडनं तालाच्या भरपूर गोष्टी, तालंगाच्या भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. वेगवेगळ्या तालांमध्ये एक वेगवेगळ्या मात्रांवरनं कसं उठून काम करायचं, म्हणजे रूपकमध्ये वेगळं, 3 तालामध्ये वेगळं, 1 तालामध्ये वेगळं, आणि कुठल्याही मात्रावरनं उठता आलं पाहिजे. असं नाही की समयवरनं किंवा कालावरनंच उठायचं आणि काम करायचं, जे काही तानेचं काम असतं किंवा लईचं काम आहे. त्यामुळे ह्या गोष्टी मला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळाल्या. लुई बँक्सबरोबर मी एक अमेरिकेत गेलो होतो, तर त्यांच्याकडनं ते त्यांच्या क्षेत्रातले, जॅझ क्षेत्रातले मास्टर आहेत ते, प्रश्नच नाही. तर ते त्यांच्याबरोबर काम करताना इतकं अवघड होतं मला, कारण जॅझमध्ये कुठले कॉर्ड्स कधी येतील, काय वाजेल सांगता येत नाही, त्याच्यावर आपलं ठेवायचं हे फार म्हणजे शिकण्याचाच मला तो अनुभव होता. तर मी स्वतःला नशिबान समजतो, अशा लोकांचा मला सहवास मिळाला. किंवा त्रिलोक गोटूजी आहेत, त्यांच्यावर मी काम केलं, फार फार मजा आली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र होणार होता. गांधीजींनी पुकारलेली चले जाव चळवळ फळास येणार होती. देश पारतंत्र्यातून मुक्त होणार होता, पण समाज अजूनही त्याच परंपरांच्या विळख्यात अडकला जात होता. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अजूनही हरिजनांना प्रवेश नव्हता. तेव्हा साने गुरुजी हे पंढरपुरात उपोषणाला बसले. घ्या रे हरिजन घरात घ्या रे, अशा घोषणा व्हायला लागल्या. आणि अखेर मे 1947 रोजी विठ्ठल मंदिर हे सगळ्यांसाठी खुले करण्यात आले. विठ्ठल हा सगळ्यांसाठी एक आहे आणि तेव्हा त्यामध्ये भेदभाव करण्याची काहीही गरज नाही हे सगळ्यांना पटवून देण्यात आलं. आणि मग तेव्हापासून समाजाच्या कुठल्याही थरातील व्यक्ती अभिमानाने म्हणू लागली, चल ग सखे पंढरीला,
हेच गाणं आता इथे सादर होणार आहे आणि हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतो आहे चेतन लोखंडे. पुंडलिकावर दे श्री ज्ञानदे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल तुझानी जरा ठेव तुझानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रघु माईला चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चंद्रभागा नदी तीरावर मंदिर विठ्ठलाचे सुंदर विठ्ठल विठ्ठल देव आहे उभा विटेवर ठेवून दोन्ही करकटेवर ते पाहू त्याचे रूप ते पाहू त्याचे रूप लावूद आणि धूप करू वंदन प्रभूच्या मूर्तीला चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल देवाच्या दारी कुणाना बंदी विठ्ठल विठ्ठल दुःखी पीडित होती आनंदी विठ्ठल विठ्ठल दुर्जन होती भक्तीची छंदी आणि चालून छान ही संधी तुझे हातात हात तुझे हातात हात उद्या चल ग धरू वाट पाहू डोळे भरून जग जेठीला चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल तुझानी जरा ठेव तुझानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रघु माईला चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल 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 मला अजून एक असं विचारावं वाटेल की आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये चालत असलेली जी परंपरा आहे म्हणजे गुरु शिष्य परंपरा जी आहे की याच्यामध्ये अभिषेकी बुवांनी ज्या प्रकारे शिष्य घडवले तशी परंपरा आता आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने शक्य होत नाही किंवा त्या प्रकारचं शिक्षण आता शक्य होत नाही. हे दोन्ही शिक्षण पद्धती तुम्ही अवलंबल्या म्हणजे बघितलेल्या आहेत तर कुठली पद्धत योग्य असं वाटतं? गुरु शिष्य परंपरा अजूनही शक्य आहे, गुरुकुल शक्य नाही. सॉरी मला गुरुकुलच म्हणायचं. हां, कारण गुरुग्रही राहून, कारण आमच्याकडे लोक 10-10 वर्ष राहून शिकलेली आहेत. त्यासाठी माझ्या आईसारखी बाई पाहिजे की जिनी हे सगळे एक्सेप्ट केलं. आई एक उच्च शिक्षित म्हणजे ती क्रिमिनॉलॉजिस्ट आहे, तिचं शिक्षण इंग्लंडमध्ये झालं आहे. पण बाबांच्याशी लग्न झाल्यानंतर तिने बाबांचा व्याप आणि व्यवसायाप्रती जी एक त्यांची हे होती सिन्सिअरिटी, ते बघून तिने स्वतःचं सगळं मागे सोडलं आणि पूर्ण तिने आपल्या या अभिषेकी गुरुकुलला वाहून दिलं. म्हणजे आजही जे शिष्य प्रभाकर कारेकर असतील, राजा काळे असतील, अजित कडकडे असतील, हे आजही पहिले आईला विचारतात की वहिनी कशा आहेत. कारण त्या काळात तिने इतकं सांभाळलं त्यांना, 4-4 लोक घरात राहून, आणि बाबांनी एक पैसा कधी घेतला नाही कोणाकडनं. त्यांचं एक फार मोठं सॅक्रिफाईस होतं तिचं, आईचं. त्यामुळे गुरुकुल पद्धती फार अवघड आहे आता, कारण एक तर एवढ्या जागाही नाही आहेत आपल्याकडे, हृदयातही नाही आणि घरातही नाही. खूप खरी गोष्ट. पण गुरुशिष्य परंपरा आहे आणि शास्त्रीय संगीत तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला
युनिव्हर्सिटी हे ते नाही, गुरु शिष्य परंपरेमधनंच जायला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही आहे. गुरुचरणी चरणी बसून तुम्ही जेव्हा गाणं शिकाल ना तेव्हाच ते तुम्हाला फळाला येईल. पण आजकाल इंटरनेटवरनं अनेक आपण अशा गोष्टी बघतो की 6 महिन्यामध्ये तुम्ही गाणं शिकू शिकू शकता वगैरे. या गोष्टी म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर खऱ्या अर्थाने होऊ शकतो का? शिकवू शकतो आपण, नाही असं नाही, पण ती खरं ती पद्धत नाही गाणं शिकायची. समोरासमोर जे 1 to 1 जे शिकलं जातं ना गुरुकडनं, त्याला हा पर्याय नाही आहे. पण हे 6 महिन्यात वगैरे गाणं कुठलंच येऊ शकत नाही. तुम्ही अंगाई गाऊ शकता 6 महिन्यात. तीही धड यायची नाही. पण मला असं वाटतं की खरंच ही माणसंच, म्हणजे आता ह्यांच्या आईंचा विषय निघाला किंवा बुवांचा विषय निघाला, ही माणसं खूप वेगळी होती आणि दे आर डिफरंट. ती पिढी पूर्ण वाहिलेली होती त्याला. आणि मला असं नेहमी वाटतं की त्यांनी ती बीज हे केली ना, त्याचा रोवली. फळ आम्ही खातोय. वा वा. त्यांनी शास्त्रीय संगीताला जो एक व्यावसायिक दर्जा आणून दिला, त्यामुळे आज आम्हाला पैसे मिळत आहेत. नाहीतर शास्त्रीय संगीत हे दरबारी संगीत होतं राजाश्रयाखाली. त्यानंतर ते लोकाश्रयाखाली आलं, ते ह्या लोकांमुळे. त्यांनी मैफिली करून 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 हे शास्त्रीय संगीताचा असा प्रसार केला की त्याचा व्यवसाय आज करू शकतायत. ती जर पिढी ते केलं नसतं तर आम्हाला आज जे आम्ही भोगतोय, उपभोगतोय, ते मिळालं असं मला वाटत नाही. पहिली अशी कुठली बंदिश होती जी बुवांनी शिकवली होती आणि ती स्मरणात असेल तर थोडी झलक एखादी? निरे ग मद निरे नि म रे ग प रे नि द नि रे सा. अवगुणन कीजिए गुनिसन, अवगुणन कीजिए गुनिसन. का जाने गुण की सार, वो गुनी गुनी जाने. गुण की सार अवगुणन कीजिए गुनिसन. का जाने गुण की सार, वो गुनी गुनी जाने. गुण की सार अवगुणन कीजिए गुनिसन. शौनकजी, आजचा आमचा जो एपिसोड आहे तो भक्तिगीतांचा आहे आणि भक्ती संप्रदायाशी तुमच्या पूर्ण फॅमिलीचा खूप मोठा असा जवळचा संबंध आहे. तर मला जाणून घ्यायचं आहे की जेव्हा भक्तिगीतांचं नाव येतं म्हटल्यावर तुमच्या घराण्याचं इमिजिएटली त्याच्याशी समीकरण केलं जातं, तर हे खूप प्रेशरायझिंग होतं का? खूप त्याचं प्रेशर वाटतं की त्याबद्दलचं एक वेगळं समाधान तुमच्या मनात आहे? भक्ती संगीत हा एक आमच्या गाण्याचा भाग आहे. तो मुख्य भाग असं म्हणता येणार नाही. एकतर मला असं वाटतं कुठल्याही प्रकारचं संगीतनं त्याला भक्तीचं अधिष्ठान पाहिजे. त्याशिवाय ते संगीत दुसऱ्याच्या हृदयाला लागू शकत नाही असं मला वाटतं. पण एकूण बघायला गेलं तर आम्ही गोव्याचे, त्यामुळे मंगेशी देवस्थानाचे पुरोहित, पारंपरिक पुरोहित म्हणून आम्हाला अभिषेकी आडनाव पडलेलं आहे. तर त्यामुळे गोव्याच्या मातीतच भक्तिसंगीत आहे. नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, कीर्तन. माझे आजोबा फार मोठे कीर्तनकार होते गोमांतकातले, बाळूभाऊ अभिषेकी. त्यांचं गोमांतकात खूप नाव होतं. त्यामुळे तो संप्रदाय किंवा ती भक्तिसंगीताची एक आमच्या रक्तातच ती हे आलेली आजोबांपासून. त्यामुळे बाबांनी, भीमसेनजी, लताबाई या सगळ्यांनी घराघरात भक्तिसंगीत नेऊन पोचवलं. संतांचे अभंग कार्यक्रमात गायले जात नव्हते, ते त्यांनी गायला सुरुवात केली, परंपरा सुरुवात केली ती, आणि ते घराघरात पोचवले. त्यामुळे त्याचे संस्कार आणि त्याचा परिणाम आमच्या पुढच्या पिढीवरही झाला आणि आम्ही ते गायचा प्रयत्न करतो. पण मला सांगा, तुमच्या आयुष्यातली ती कुठली अशी पहिली महफिल होती ज्याच्यात तुम्ही भक्तिगीत गायलात? मग ते लहानपणी पण असू शकतं की माझ्या आठवणीतली ही महफिल आहे. मला एक जुनी आठवण आहे की लहानपणी मी शाळेत कुठल्या तरी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. तेव्हा कुठलं तरी एक दीदींचंच हिंदी गीत गायलं होतं, मीराबाईंचं भजन. आणि
त्या कॉम्पिटिशनला मला अजूनही आठवतं की माझ्यावर तबला साथीला आजचे नावाजलेले गायक रूपकुमार राठोड होते. अरे वा 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 त्या काळात ते तबला वाजत असे वा 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 वा. आणि ती एक मला आठवण आहे की ते पहिल्यांदा मी तिथे पण ते कोणतं गाणं होतं? त्या गाण्याच्या 4 ओळ्या आमच्यासाठी. ओ रमैया रमैया बिनयो जियरा दुख पावे रमैया बिनयो जियरा दुख पावे कहो कहो कुण धीर बंधावे रमैया बिनयो जियरा दुख पावे. वा 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 वा. खरंच म्हणजे पावन झाल्यासारखा वाटला स्टेज. खरंच सांगते. वृंदावन म्हटलं की आपल्यासमोर दिसतो हातामध्ये बासरी, डोक्यात मोरपीस, डोळ्यांमध्ये नटखट भाव आणि चेहऱ्यावर स्मित हास्य घेऊन सगळ्यांना मोहून टाकणारा असा कृष्ण. त्याच्या बासरीमधून सूर बाहेर पडू लागले की सर्व गोष्टी जागच्या जागी थबकतात. वातावरणात एक वेगळाच रंग पसरतो. आता तोच रंग ह्या मंचावर पण पसरणार आहे आणि तुम्ही त्या कृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाणार आहात. ऐकूयात वृंदावनी वेणू वाजे हे गाणं आपल्यासमोर सादर करायला येते आहे अंजली. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू माझे वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे वेणू कवनाचा माय वाजे वेणू नाद गोवर्धन गाजे हो वेणू नाद गोवर्धन गाजे वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू हो वेणू वाजे वृंदावनी वेणू पुच्छ पसरुनी मयूर विराजे हो पुच्छ पसरुनी हा पुच्छ पसरुनी मयूर विराजे मज पाहता भासती यादव राजे राजे वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू हो वेणू वाजे वृंदावनी वेणू तृणचारा चरू विसरली तृणचारा चरू विसरली तृणचारा चरू विसरली गम पानी स गम पानी स गम पानी स तृणचारा चरू विसरली तृणचारा चरू विसरली गाय व्याघ्र एक ठाई झाली हो गाय व्याघ्र एक ठाई झाली पक्षी कुळे निवांत बैसली पक्षी कुळे निवांत बैसली पक्षी
थँक्यू. अंजली, नेहमी कठीण कठीण गाणी तू खूप सफाईदारपणे गातेस आणि मला अजूनही कळत नाही की तू ते कसं मॅनेज करतेस, कारण की मला अजूनही तुझा घेईछंदचा परफॉर्मन्स असा आत्ता पाहिल्यासारखा आठवतोय. सो खरंच तू तुझ्या गायकीने लोकांच्या मनात एवढ्या लहान वयात घर केलेलं आहेस. तुला काय वाटत होतं हे गात असताना? मला खूप छान वाटत होतं हे गाणं गाताना आणि या मंचावर मी पहिल्यांदाच येते महफिलच्या मंचावर आणि खूप छान वाटतंय. आणि हे गाणं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि खूप छान वाटत होतं हे गाणं गाताना. आणि समोर सर बसलेले आहेत तर त्यांच्यासमोर गाताना अजून खूप छान वाटत होतं आणि एक नवा जोश येत होता. शौनकजी, आता जे गाणं सादर केलं अंजलीनी, ही आमच्या संगीत सम्राटची विनर आहे. आणि माझ्याबरोबर आज जे हार्मोनियमची साथ संगत करतायत ते अंगद गायकवाडजी, जे अंजली आणि नंदिनी यांचे वडील आहेत. मला सांगायला फार अभिमान होतो की अतिशय दर्जेदार असं त्यांनी अंजली आणि नंदिनी यांना गाण्यामध्ये शिकवलं. आणि ज्या गाण्याच्या परंपरेचा वारशाचा जो आपण उल्लेख मगाशी केला, तसाच एक वारसा ते आपल्या मुलींना देत आहेत. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही, या दोघींचंही गाणं मी ऐकलं आहे आणि फार चांगलं त्यांना देवाची देण आहे, जन्मता त्यांना आलेलं आहे हे. आणि वडील त्याची जोपासना करतायत, ही फार मोठी गोष्ट आहे आणि भविष्यात ते चांगलं नाव करतील याची मला खात्री आहे. ही गवळण आहे ना, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अजित कडकडे, पंडित अजित कडकडे यांनी गाऊन ही सर्वत्र हे केलेली गवळण आहे. आणि मी त्यांची स्वतः ही लाईव्ह कॉन्सर्टमधली ऐकलेली आहे त्यांची. आणि तू ती फार चांगली निभावलीस, ती लय चांगली निभावलीस. त्याची चाल पण इतकी सोपी नाही आहे, त्या ह्या लयीत म्हणणं, आणि ती चांगली निभावलीस. छान एकदम. थँक्यू सर. सो अंजली, अजून खूप खूप गाणी तुला गायची आहे तिथे आमच्या समोर आणि मला खरंच तुझा आवाज ऐकत राहावासा वाटतो. सो थँक्यू सो मच. ऑल अविदादा, तुला पंडितजींबरोबर काम करायची संधी काही दिवसांपूर्वी मिळाली. मला त्यांच्यावर काम करायचं. त्याबद्दल, बरं तुम्हाला एकमेकांबरोबर काम करायची संधी मिळाली त्याबद्दल काहीतरी सांग. ॲक्च्युली त्यांचा आवाज आहे. आम्ही अनेक कार्यक्रम खरं तर आधी एकत्र केलेले आहेत, अनेक शूटिंग्समध्ये आम्ही एकत्र असायचो. आणि त्यांचा आवाजातला जो युनिकनेस आहे तो कधीतरी कंपोज करून एक गाणं करणं ही खूप दिवस खरं तर आमच्या दोघांचंही त्याच्यावरती चर्चा व्हायची की आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे. पण तो योग मागच्या वर्षी आला आणि गणपतीसाठी आम्ही दोघांनी एक गाणं केलं. शौनकजींनी ते कमाल गायलं आणि खास त्यांच्यासाठी बनवलेलं असं ते गाणं आहे. वा, पण आम्हाला ऐकायला आवडेल. अरे म्हणजे काय, समोर आहेत ते आणि हे गाणं होणार नाही असं नाहीच. शुभारंभ होतो तुझे नाव घेता, शुभारंभ होतो तुझे नाव घेता, संपूर्ण होती मनोकामना. जय देव जय देव. वर्षाव व्हावा सुखाच्या सरींचा, चरणी तुझ्या एकही प्रार्थना. जय देव जय देव जय देव. जय श्री गणेशा ही भागणेशा उजळी पुन्हा. जय देव जय देव. जय देव जय श्री गणेशा. शुभारंभ होतो तुझे नाव घेता. वा वा. याचा पूर्ण श्रेय अविनाश आणि विश्वजितनं जातं. काय आज नवीन पिढीतले जे काही म्युझिक डायरेक्टर्स आहेत त्यात चांगलं आणि एक स्टँडर्डचं काम करणारी ही जोडी आहे. त्यामुळे त्यांच्यावर गाणं हे नेहमी एक चांगला अनुभव असतो. आणि आम्ही जसं त्यांनी सांगितलं भरपूर शोज एकत्र केलेत.
काम एकत्र केलं, त्यामुळे मैत्री जुनी आहे तशी. नाही नाही, खरंच आहे. आणि मला नेहमीच अविदादाबद्दल हे सांगावंसं वाटतं की त्याला एवढं ज्ञान आणि एवढा अवेअर आहे तो म्युझिकली, आणि तरी इतकं विनम्र आहे. आणि ही एक खूप चांगली क्वालिटी आहे तुझ्यामधली, कारण की ना तू इतका ग्राउंडेड असल्यामुळे तुला आणखीन सगळं शोषून घेता येतं संगीतातलं, आणि ती खूप जमेची बाजू आहे अविदादा. आणि मला खूप कौतुक आहे तुझं, ज्या पद्धतीने तू सगळ्यांची वागतोस, जसा इथे वावरतोस. आणि मला हे खूप कधी सांगायला मिळत नाही तुला, कारण आपण सगळेच कामामध्ये व्यस्त असतो, पण खरंच तुझं खूप कौतुक आहे हवं. थँक्यू 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 मीन्स अ लॉट. तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान ही संस्था तुम्ही चालवता, त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा ना. हा एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, हां. जो माझ्या वडिलांनी स्थापन केला होता. वडिलांनी, आईंनी आणि माझे मामा आणि आत्तेभाऊ. संगीताच्या प्रसार आणि प्रचार, त्याचबरोबर काही उद्दिष्ट ठेवून हा चॅरिटेबल ट्रस्ट निर्माण केला गेला, ज्यात असं होतं की नवीन येणारी पिढी आहे, ज्यांना संगीतासाठी आपलं आयुष्य वेचायचं असतं. हे गरीब घराण्यातनंच काय येतं ते मला कळत नाही कधी. मे बी त्यांना जास्त त्याच्याबद्दल ओढ असेल, तर त्यांना फायनान्शियल याची गरज असते. तर त्या काळात जर त्यांना तुम्ही मदत केली तर ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. खरं. आणि त्यामुळे अशा काही स्कॉलरशिप्स बाबांनी सुरू केल्या होत्या. त्याचप्रमाणे गुरुदक्षिणा ही पेन्शन स्कीम बाबांनी एक सुरू केली होती. ती आम्ही जास्त चालवली नंतर. पण आमचे बाबा नेहमी म्हणायचे की ज्या खांद्यांचा आधार घेऊन आपण सांगीतिक विश्व पाहिलं, त्या खांद्यांना आपण विसरलो नाही पाहिजे. काय की आमच्या क्षेत्रात प्रॉव्हिडंट फंड नाही, पेन्शन नाही, किंवा अशा काही हे नाही की ज्याच्यामुळे आवाज हीच आमची दुनिया आहे सगळी. खरं. आणि कधी कधी असं होतं की काही लोक ज्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं असतं संगीतासाठी, त्यांच्या आवाजावर परिणाम झाला किंवा एक वय झालं की त्यांचा व्यवसाय कमी होतो, आणि अशी लोकांना बाकी काही आधार नसल्यामुळे कधीकधी फार वाईट स्थितीतनं जावं लागतं. तर आम्ही अशी लोकं वेचतो आणि त्यांना कमीत कमी 2 वेळ चांगलं जेवण मिळेल एवढी अमाऊंट आम्ही त्यांच्या बँकेत दर महिन्यात भरतो, वा ते जिवंत असेपर्यंत. वा वा. याच्यात मी नावं कोणाचीच घेणार नाही, कारण त्यांनी जे काम केलं आहे ते एवढं मोठं आहे की आम्ही त्यांच्यावर करतो ते उपकार नाही, ते आमच्याकडनं पैसे घेतात, हे आमच्यावर उपकार आहेत. वा वा. कारण फार स्वाभिमानी कलाकार आहेत हे, आणि कोणाच्या दारी जात नाहीत ते कधी. पण आम्हाला माहिती असतं म्हणून आम्ही आमच्याकडनं होईल तेवढा प्रयत्न करतो की त्यांना 2 वेळचं जेवण तरी चांगलं कमीत कमी मिळावं, किंवा कधी एमर्जन्सी असेल तर काही मेडिकल फॅसिलिटीज देता यायला आम्हाला. तर हे मी आणि आमचे बाबांचे इतर शिष्य जे आहेत त्यांनी सगळ्यांनी बाबांच्या नंतर हे काम हातात घेतलं. त्याचबरोबर आम्ही भारतात 5 ते 6 ठिकाणी संगीत संमेलनं आयोजित करतो माझ्या वडिलांच्या स्मृतीमध्ये. आणि त्यात आम्ही हे बघतो की नवीन पिढीतले कलाकार जास्तीत जास्त आम्ही व्यासपीठ द्यायचा प्रयत्न करतो, कारण त्यांना आज व्यासपीठाची गरज आहे. काय असतं की शास्त्रीय संगीताची तुम्ही 10 वर्ष 12 वर्ष साधना करता आणि तरी तुम्हाला जर व्यासपीठ मिळालं नाही तर कुठेतरी एक नैराश्य येऊ शकतं. आणि ते येऊ नये म्हणून आमचा भर असतो की प्रस्थापित कलाकारांबरोबर नवीन पिढीच्या कलाकारांना व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि त्यांना त्यांचं नाव झालं पाहिजे. कारण जसं मी म्हटलं की त्या काळात तुम्ही केलेली मदत त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहते. खरं आहे. खूप मोठं काम करताय तुम्ही. खरंच आपण सगळ्यांनी मिळून एकदा ह्या गोष्टीचं खूप कौतुक केलं पाहिजे आणि टाळ्या वाजवल्या पाहिजे. मला माहिती आहे की हा एपिसोड संपूच नाही असं आपल्याला वाटत होतं, पण काय करणार. आता आपण ह्या एपिसोडच्या शेवटाकडे आलो आहोत. मी शौनकजींना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. आज सरे मम एकाकीपण आज सरे. शौनकजी, खरंच ह्या रंगमंचावर अनेक परफॉर्मन्सेस झालेले आहेत, पण खरंच आज ह्या रंगमंचावर जे तुम्ही सादर केलं ते माझ्यासाठी खरंच खूप अविस्मरणीय असं होतं. थँक्यू. मलाही इकडे येऊन खूप छान वाटलं. एक कॅन्डिड गप्पा आपल्याशी, आणि माझे सगळे आवडते सहकलाकार आहेत तिकडे, त्यांच्याबरोबर गायला मिळालं ही चांगली गोष्ट आहे. खरंच तुमचे हे सगळे परफॉर्मन्सेस आणि तुमचं जे गाणं आहे ते आम्ही आमच्या हृदयात जपून ठेवू. थँक्यू सो मच. आज सरे मम एकाकीपण.
भक्तिरसाची ही महफिल आज इथेच संपते. तुम्ही बघायला विसरू नका पुढच्या आठवड्यात तुमचा आवडता कार्यक्रम महफिल. स्पेशल पार्टनर पॅराशूट जॅस्मिन.